बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व खात्यांचा कारभार तेच चालवतात. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार स्वतःकडे ठेवलेत. त्यामुळे हे भाजपचं सरकार असून महायुतीचं सरकार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी श्रेय घेण्यासाठी सर्व पुढे आहेत. मात्र एसटी भाडेवाढ झाल्यानंतर यावर बोलायला कोणीही तयार नाही. त्यामुळे हे सरकार सामान्यांना विसरत चाललंय, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे. खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना 50% मोफत, एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुकच झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाहीत. एवढंच कशाला, परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहेत. आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती त्यांनासुद्धा आता 50%पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे. आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलं आहे, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलं आहे. म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना, या कुडाळातून पडणाऱ्या प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे. आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघितलं असाल की एस टीची दुरावस्था आहे. एस टी कुठे उपलब्ध नसतात. आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत. आणि आता तर ह्यांनी वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एस टी सोडत नाहीत. 7ची एस टी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात. आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही. आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत. त्यामुळे एस टीची दुरवस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते, परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एस टीचा आज कंबरडं मोडलेला आहे. आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत. पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो. आणि ही जर भाडेवाढ पूर्ववत नाही आली, म्हणजे कमी नाही झाली, तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे. खरं तर गेल्या 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहेत. आज आपण बघितलं असेल की सगळ्या PN मंत्र्यांना PA कोण द्यायचे आहेत, इथपासून 100 दिवसात कार्यक्रम काय द्यायचा, हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे. आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे. आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात. आज लाडकी बहिणीचं बघितलं, देवाभाऊ वेगळे, शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे, असे प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते. परंतु भाडेवाढ झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत, एकमेकावर लागत आहेत. आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा, त्यातनं निवडून यायचं आणि निवडणूक झालं की सामान्य जनतेला विसरायचं. परंतु ह्या निवडणुका होत असतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.